आज घाईघाई कपड्याची बॅग भरली, बॅगेत सगळं सामान वगैरे भरलं आणि दरवाजाले लॉक लावून घराले ताला लावून मी चालली आज पुण्याले. त्यासाठी सगळ्यात पहिले वहिनीले गेला बाय बाय आणि दादाला म्हटलं गाडी काढून मला फाट्यावर नेऊन सोड. मला सोडून द्यासाठी फक्त दादाच नाही आला तर हे छोटीशी चिरकुटी आली होती, म्हणजेच आमची रियांशी. हे मस्त गाडीवरून मला पाहत होती. तशी ते रोज हे माया अंगावर झालेली होती, माझ्यासोबतच खेळत होती. आता हिच्यासोबत रोज रोज कोण खेळेल मला याचाच विचार पडला होता. तेवढ्यातच फाट्यावर भेटली गायत्री आणि गायत्रीचे पप्पा इकडे वेल्डिंग मारत होते. गावातून जासाठी काहीच नव्हतं तर गायत्रीच्या पप्पाच्याच गाडीवर बसून आम्ही दोघीजणी निघालो होतो मूर्तिजापूरला जासाठी. आणि तेवढ्यातच रस्त्यानं झाले आपल्याला पावसाचे आगमन. तर मग पाऊस आला होता तर मग आम्ही थांबून होतो आणि तेवढ्यात मग पोहोचले मी मूर्तिजापूरमध्ये. पोहोचता दर्शीला बोलावून घेतलं आणि मी जाणार होती तिच्याच घरी. तर मग दर्शीला म्हटलं ये, म्हटलं तू लवकर मला घ्यायला, आणि तिला घेऊन मग आम्ही आलो इकडे रेल्वे स्टेशनवर. तर कायच्यासाठी पुण्याला झाले, अरे नाही मी चालली होती दर्शीच्या घरी. तर मग रस्त्यानंच आम्हाला घोरपड भेटली, ती मस्त खाऊन पिऊन सट झाली होती. तेवढ्यातच मी दर्शीच्या घरी पोहोचली आणि तिनं मस्त आल्या सगळ्यात पहिले पेरू वगैरे चारले. मी पेरू खातच होती तर मस्त मनीमाऊची दर्शन झाले. ते मस्त बिंदास्त झोपून होती. तेवढ्यातच दर्शन आणला आपल्यासाठी ढोकळा. एवढा तर खातिरदारी कोणच नशीन केली जेवढी दर्शीनं केली. तर